माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवते होळी स्पेशल मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी. अगदी तोंडात घालताच ही पोळी विरघळते, इतकी छान ही तयार होते. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला, कशी केली ती पाहूयात. तर इथे सगळ्यात आधी मी 1.5 पेला इतकी चणा डाळ घेतलेली आहे. ती मी रात्रभर भिजवून घेतली, 3 वेळा आधी स्वच्छ धुवून घेतली आणि रात्रभर भिजवून घेतली. चणा डाळ नेहमी भिजवून घेतली ना की ती पटकन शिजली जाते, कारण चणा डाळ थोडी शिजायला कठीण असते. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कमीत कमी 3 ते 4 तास तरी तुम्ही ही भिजवून घ्या आणि मग शिजवून घ्या. तर इथे आता सगळी डाळ मी कुकरमध्ये उपसून घेते आणि इथे आता मी पाणी फार घालणार नाहीये, कारण मला कटाची आमटी करायची नाहीये. तुम्हाला जर का आमटी करायची असेल तर थोडंसं पाणी इथे वाढवू शकता. आता इथे मी डाळीच्या वर पाणी येईल इतपतच पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये जाईल अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा वरून तेल घालते. तेल आवर्जून घाला, याने आपलं पुरण ना छान असं मऊसूत तयार होतं. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊयात आणि आता हा कुकर जाईल गॅसवर. तर इथे माझ्या कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान अशी शिजली जाते. तुमच्या कुकरच्या जर का पटापट शिट्ट्या होत असतील तर कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या करून घ्या. इथे 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि डाळ मस्त अशी शिजली गेलेत, मी बघू शकताय. पाणी देखील अगदी परफेक्ट इथे पडलं गेलं आणि छान डाळ शिजली गेली. आता लगेचच डाळ गरम असतानाच पावभाजीचा मॅशर घ्यायचा आणि त्याने ही डाळ लगेच मॅश करून घ्यायची. याने काय होतं माहिती आहे, आपल्या नंतर पुरण गाळताना खूप सोपं जातं आपल्याला. तर इथे मी लगेचच डाळ मॅश करून घेतली आणि तुम्ही बघू शकताय अगदी फाईन पेस्ट मिळण्यासारखी इथे डाळ आपली इथे मॅश झालेली आहे. तर आता यामध्ये जाईल गूळ. तर इथे 1.5 पेला आपण डाळ घेतली होती, त्याच मापाने 1.5 पेला इतका मी गूळ घेते आणि शक्यतो साधा गूळ वापरायचा. पुरणपोळी करताना डार्क गूळ घेऊ नका, नाहीतर आपल्या पोळ्यांना देखील ना तोच रंग इथे येतो. तर इथे आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता हा कुकर पुन्हा गॅसवर जाईल. इथे मी हांडी आता जास्त भरणार नाहीये, त्याच भांड्यामध्ये मी गूळ इथे कचून घेतलेला आहे आणि आता इथे जसजसा गूळ आपला मेल्ट होईल तसतसं हे मिश्रण थोडंसं सैलसर आपल्याला वाटू लागेल. पण नंतर पुन्हा ते घट्ट होऊ लागतं, आळू लागतं आणि पुरण तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर मध्यभागी कालथा किंवा चमचा जो काही असेल, डाव असेल, तो उभा करून ठेवायचा. तो जराही कलंडला नाही, पडला नाही की समजायचं आपलं पुरण इथे परफेक्ट तयार आहे. तर तुम्ही बघू शकता आता पुन्हा पुरण आळलं गेलंय आणि मस्त पुरण तयार झालंय. आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, पाव चमचा इथे मी काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जायफळ किसून घालते. काळी मिरी पूड ना आवर्जून घाला, कारण बऱ्याच जणांना चण्याची डाळ पोटाला जाचते. तर त्यामुळे काळी मिरी पूड ही अगदी आवर्जून घाला यामध्ये. आता सगळे जिन्नस मिक्स करून घेतले मी. आता हे पुरण आपण गाळून घेऊया. तर इथे मी कुठल्याही पुरणाच्या जाळीचा उपयोग करणार नाहीये. तर एक पातेलं घेतलंय आणि त्यावर मी आपली जी पिठाची चाळण असते घरची, ती घेतलेली आहे आणि त्यावर सुद्धा अगदी पटकन आपलं हे पुरण गाळलं जातं. तुम्ही बघू शकताय, पावभाजीचा मॅशर घ्या किंवा एखादा पेला, वाटी काहीही घ्या आणि भरकन आपलं हे पुरण इथनं गाळलं जातं. मी कधीच पुरणाची गाळणी विकत घेतलेली नाही. मी नेहमी ह्या आपल्या पिठाच्या चाळणीमधनंच पुरण गाळून घेते आणि मस्त अगदी मेणासारखं पुरण आपल्या इथे तयार होतं. आपण मघाशी डाळ देखील मॅश करून घेतलेली, त्यामुळे इथे पुरण गाळायला अजिबात आपल्याला त्रास होत नाही. 5 मिनिटात आपल्या इथे पुरण गाळलं गेलेलं आहे आणि मस्त अगदी मऊ सूत असं पुरण आपल्या इथे तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय किती पटकन इथे पुरण आपलं तयार झालेलं आहे. त्या हातात एखादा गोळा घेऊन बघायचा आणि जर का ते मिश्रण हाताला चिकटलं नाही की समजायचं पुरण आपलं अगदी परफेक्ट तयार आहे. आता कणिक भिजवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी कणिक आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. अर्धा चमचा मीठ घेतलंय आणि थोडं-थोडं पाणी घालून अगदी मऊसूत गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही फक्त कणकेच्या किंवा फक्त मैद्याच्या देखील करू शकताय. अर्धा चमचा इथे तूप घेतलेला आहे आणि पीठ पुन्हा 2 मिनिटासाठी छान मळून घेतलेलं आहे. आता याचे गोळे काढून घेऊयात आपण. तर इथे आता मी एक गोळा काढून घेतलाय. त्याला वाटीचा असा आकार द्यायचा. अंगठे आतमध्ये ठेवून बाहेरनं गोलाकार फिरवत वाटी तयार करून घ्यायची याची आणि पिठापेक्षा थोडंसं जास्त किंवा तुम्हाला समप्रमाणात घ्यायचं असेल पुरण तरीही चालेल. मी इथे थोडासा मोठा गोळा घेतलाय पुरणाचा आणि एका हाताने दाबत दुसऱ्या हाताने अंगठ्याने असं पीठ ना वर सरकवत आणायचं
आणि जे पुरण आहे ते आपलं व्यवस्थित असं दाबून भरायचं आणि नंतर हे जे वरचा भाग आहे तो असा एकत्र आणून मोदकाचं जसं आपण तोंड बंद करतो त्या पद्धतीने हे तोंड असं बंद करून घ्यायचं. एक्स्ट्राचं जर का काही पीठ आलं असेल तर ते काढून घ्यायचं. अशा प्रकारे इथे मी 3 ते 4 गोळे तयार करून घेते म्हणजे आपल्याला भरभर पोळ्या लाटता येतात. तर इथे आता मी मस्त असे गोळे तयार करून घेतलेत. आता तांदळाची पिठी किंवा मैदा घेऊन त्यावर आपण इथे हे पोळीचा एक गोळा घेतलेला आहे आणि असा हलक्या हाताने ना दाबून घ्यायचा की जेणेकरून आपलं जे पुरण आहे आतलं ते अगदी कडेपर्यंत पसरलं जातं. मी इथे मैदा घेतलेला आहे आणि हलक्या हाताने पोळी आपली लाटून घ्यायची आहे. फार जोर लावायचा नाहीये, नाहीतर पोळी आपली फुटू शकते. तर तुम्ही बघू शकता लाटताना देखील तुमच्या लक्षात येत असेल पुरण अगदी कडेपर्यंत इथे पुरण पसरलं गेलेलं आहे आणि मस्त अशी पोळी आपली इथे तयार झालेली आहे. तर अगदी हलक्या हाताने अलगद आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि फार जाडही ठेवायची नाहीये किंवा अगदी पातळही लाटायची नाहीये. मीडियम ठेवून आपल्याला ही पोळी अशी लाटून घ्यायची आहे. दुसरीकडे मी पॅन देखील गरम करत ठेवलेला आहे. मी इथे नॉनस्टिक तवा वापरते. तुमच्याकडे जो तवा अवेलेबल असेल त्यावर तुम्ही ही शेकून घेऊ शकता. आता इथे आपली पोळी देखील लाटून झाले आणि पुरण मस्त पसरलं गेलंय सगळीकडे. आता तव्यावर घालून घेऊया. गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे. अगदी फास्टही ठेवू नका आणि स्लोही ठेवू नका. वर बुडबुडे दिसले की आपल्याला ही पोळी लगेच पलटून घ्यायची आहे. कडा मात्र याच्या छान शेकून घ्यायच्या. कडा कच्च्या ठेवायच्या नाहीत आणि मस्त पुरीसारखी टम्म अशी आपली ही पोळी फुगलेली आहे. तेल, तूप तुम्हाला जे काही आवडत असेल ते लावून दोन्ही बाजूंनी खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची. काढून घेते एका डिशमध्ये. दुसरी पोळी देखील त्याच पद्धतीने आपण हाताने हलक्या हाताने दाबून घ्यायची आहे म्हणजे पुरण छान पसरलं जातं कडेपर्यंत आणि पुन्हा त्याच पद्धतीने आपण ही पोळी देखील लाटून घेणार आहोत. आणि मी जी पद्धत तुम्हाला आज ही सांगितलेली आहे ना, या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. माझी खात्री आहे तुम्हाला देखील माझी ही पद्धत आवडेल. पुरण अगदी पटकन तयार होतं आणि पोळ्या देखील अगदी छान इथे आपल्या भरभर होतात. तर दुसरी पोळी देखील मी त्याच पद्धतीने लाटून घेतले. वर बुडबुडे दिसले की पलटून घ्यायची पोळी आणि दोन्ही बाजूंनी मस्त तूप लावून खमंग अशी ही पोळी भाजून घ्यायची आणि तोंडात घालताच अगदी ही पोळी विरघळते, इतकी जबरदस्त तयार होते. अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या मी तयार करून घेतल्यात. तर एकदा नक्की ह्या होळीला तुम्ही करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छानशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.